नमस्कार, कसे आहात? तर आत्ता आम्ही चाललो आहे बेबी मूनसाठी आणि बऱ्याच दिवसापासून जायचं होतं आणि ते काही जाणं होत नव्हतं काही ना काही कारणामुळे. पण आत्ता मात्र जावंच लागणार कारण आता थोडे दिवस राहिलेत. आत्ता नाही गेली तर मी काही नंतर जाणं नाही होणार. त्यासाठी आज आम्ही चाललो आहे बेबी मूनसाठी. खूप जास्त लांब नाही, आमच्या घरापासून 1-1.5 तासाच्या अंतरावर आहे. पण ट्रॅफिकमुळे ना खूप वेळ झालेला. तर निघताना मी माझ्यासाठी ड्रायफ्रूट्स घेतले होते, तर ते बसल्या बसल्या गाडीत खाल्ले मी. आणि आत्ता मी रूमवर पोचलो आहे, तर तुम्हाला पटकन मी रूम दाखवते. कारण नंतर आम्ही माहिती आहे ना पसारा करणार, बॅग, टॉवेल्स, काही ना काही चपला इकडे तिकडे असतात. त्यामुळे म्हटलं पहिले मी पटकन तुम्हाला रूम दाखवते. तर खूप सुंदर रूम होती आणि महत्त्वाचं म्हणजे खूप स्वच्छ होतं. तर इथे एक छोटंसं कॉफी कॉर्नर आणि मिररसुद्धा होता. आणि हा आहे बेड. इथे आहे छान अशी फ्रेम लावलेली, AC आहे आणि बाल्कनीसुद्धा खूप मोठी होती आणि व्ह्यूसुद्धा खूप छान आहे, तेही मी तुम्हाला दाखवते. तर बाथरूम जे आहे ते सुद्धा स्वच्छ आणि सुंदर होतं. कधी पण आपण गेलो ना तर रूम स्वच्छ असली ना तर मग आपल्याला फ्रेश वाटतं. आणि आम्ही फक्त 2 दिवसासाठी गेलो होतो. तर चिकूलासुद्धा सोबत नेलं होतं कारण तो नसला ना की मग मला काही खाल्लं किंवा कुठे आम्ही फिरलो तर मला असं वाटतं की चिकूने हे खाल्लं असतं, चिकूने हे असं केलं असतं, त्यानेसुद्धा एन्जॉय केलं असतं असं मला वाटतं. त्यामुळे मी त्याला सोबतच ठेवते. तो मम्मीकडे गेला होता दिवाळीच्या सुट्टीमध्ये, पण तेव्हा माझी तब्येत बरी नव्हती आणि मला कुठे ट्रॅव्हल नव्हतं करायचं. त्यामुळे म्हटलं आपण नंतर जाऊ. तर हा असा व्ह्यू आहे. खूप सुंदर व्ह्यू आहे आणि पक्ष्यांचा आवाज खूप येतो सकाळ सकाळी आणि ग्रीनरी खूप आहे, खूप झाडं आहेत. आणि इथे जवळच आहे ते समुद्रकिनारासुद्धा होता, पण आम्ही तिथे गेलो नाही कारण ते प्रॉपर गावामध्ये आहे, त्यामुळे तिथे गेलो नाही. तर आल्यानंतर आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि जेवायला गेलो कारण टाईम झालेला, दुपार झालेली, जेवायचा टाईम झालेला. तर जेवण तिथे बफे आणि ऑर्डरनुसार होतं. आपल्याला जसं पाहिजे तसं आपण घेऊ शकतो. जेवणाची ऑर्डर दिली होती, जे हवं तेच मागवलं होतं. आणि चिकूला पनीर खूप आवडतं, त्यामुळे तो नेहमी पनीरच खातो. तर तेच मागवलेलं. जेवल्यानंतर आम्ही सहज असंच राऊंड मारलो, कुठे काय आहे, कसं आहे. आणि इथे प्रत्येक ठिकाणी आहे ना असे झोके जे आहेत ते बांधून ठेवलेत. आणि इथे ना काल आहे ना लग्न होतं, त्यामुळे त्यांचं डेकोरेशन आहे, थोडंफार त्यांनी काढलं होतं, थोडंफार तसंच होतं. तर इथे भरपूर छान आम्ही फोटोज काढले आणि खूप सुंदर वाटत होतं. झोके ना त्यांनी प्रत्येक रूमच्या बाहेर त्यांनी बनवले होते, छोट्या मुलांसाठी सुद्धा. बेबी मून म्हणजे तुम्हाला माहिती असेल, कोणाला माहिती नसेल, जसं लग्नानंतर हनीमून असतं तसं जेव्हा आपण प्रेग्नेन्सीमध्ये
थर्ड ट्रायमेस्टरमध्ये किंवा सेकंडमध्ये सुद्धा आपण जातो ना, तेव्हा त्याला बेबी मून म्हणतात. बेबी मून म्हणजे दोघांनी एकमेकांसोबत टाईम स्पेंड करावा असंच आहे. आणि हे सध्या आहे ना ट्रेंडिंगमध्ये आहे. चिकूच्या वेळेस तर आम्ही असं काही गेलो नव्हतो कुठे. तर असो, संध्याकाळी चहाने थोडाफार नाश्ता केला आणि चिकू फुटबॉल घरून घेऊन आला होता, कारण त्याला स्विमिंग पूलमध्ये खेळायचं होतं. तर ते दोघं इथे खेळेपर्यंत मी छान आपला झोका घेत होती. घरी जरी झोपाळा असला ना, तरी बाहेर इथे मोकळ्या हवेत छान वाटत होतं. तर बाहेर आम्हाला कुठे जायचं नव्हतं, त्यामुळे आम्हाला रूमवरतीच राहायचं होतं ना. त्यामुळे मग आम्ही असं चांगलं जे आहे ते रूम बघत होतो, जेणेकरून रूमवर राहायचं आहे, 2 दिवस आपल्याला आरामच करायचा आहे, तर चांगला असावा म्हणून. तर ते खेळेपर्यंत इथे भरपूर अशी झाडं होती, इनडोअर आणि आउटडोअर दोन्ही होती. तर मी सगळी झाडं बघितली, मला कोणती घेऊन जायची आहेत कटिंग करून. तर ते सगळं मी बघत होती हे दोघं खेळेपर्यंत. या प्लांटचं नाव नाही माहिती मला, पण याची खूप मोठी अशी वेल होती. तर तीसुद्धा मी कटिंग करून घेऊन आले. आणि या झाडाला ती वेल आहे ना गुंडाळली होती, त्यामुळे खूप मोठं जे आहे ते झाड वाढलं होतं. खूप जास्त मनी प्लांट, झिझी प्लांट, सगळे प्लांटचे इंडोअरमध्ये स्पायडर आपण लावू शकतो, असे बरेच प्लांट्स होते. तर मी घेऊन आली, तेही तुम्हाला दाखवेल. आणि हे बघा, इथेसुद्धा छान असा झोपाळा आहे, इथेसुद्धा आहे. इथे चिकूला खूप मजा आली, त्याने खूप वेळ इथे जे आहे ते असं झोपून छान होता. तर मी असं सहज तुम्हाला आजूबाजूचा परिसर जो आहे तो दाखवते. हे दोघं खेळेपर्यंत मला काहीच काम नव्हतं, तर मी थोडंफार असं शूट केलं होतं. आणि आम्ही इथे आल्यापासून, जेव्हापासून चिकूने स्विमिंग पूल बघितले, तर त्याला तेच करायचं होतं. तर कधीचा तो वाट बघत होता. बाहेर जे आधी खेळत होते ते बाहेर निघतील आणि मी जाईल कधी मध्ये म्हणून. तर इथे त्यांच्या दोघांचं जे आहे ते स्विमिंग पूलमध्ये खेळणं चालू होतं. मी काय मध्ये गेले नाही, कारण स्टेप्स होत्या, परत पाय घसरेल वगैरे म्हणून. तर माझा तर नुसता आराम चाललेला. आणि संध्याकाळी एवढं सुंदर दिसत होता व्ह्यू, तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये सुद्धा मला दाखवता येत नाही, तेवढं छान दिसत होतं. तर चिकू बराच वेळ, म्हणजे 1.5-2 तास तरी तो पाण्यात खेळला. संदीप खोल आहे. आणि इथे रात्रीचं जेवण होतं, त्यांनी बफे लावलं होतं आणि आपण ऑर्डरसुद्धा देऊ शकत होतो. तर आम्ही बघितलं काय काय आहे. तर बफेमध्ये व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही होतं. आम्ही व्हेज घेतलं आणि चिकूसाठी दाल खिचडी जी आहे ती ऑर्डर केली, कारण तो असं काही खात नाही, त्याला असं साधं सिंपल जेवण लागतं. आणि मी खूप जे आहे ते कमी जेवण केलं, कारण जेवण मला तेवढं टेस्टी असंच लागत नाही घरीसुद्धा बनवलेलं. तर गाजरचा हलवा मात्र खूप छान होता. तर हे स्टार्टरमध्ये एवढं घेतलं होतं मी, सगळं थोडं थोडं घेतलं होतं. आणि सूप पण मी एकदम कमी घेतलं होतं, कारण कधी कधी ना टेस्ट आहे ना वेगळी असते. जेव्हा आपण ऑर्डर देतो त्याची वेगळी असते, आणि बफेमध्ये जे जेवण असतं त्याची वेगळी असते. तर जेवण वगैरे झालं आणि दुसऱ्या दिवशी परत आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि सकाळी पहिले नाश्त्याला गेलो. आणि सगळं होतं, सांबार, चटणी, इडली, मेंदूवडा, पोहे, पावभाजी नाही मिसळपाव आणि फ्रूट ज्यूस वगैरे, चहा, ब्रेड, असं बरंच काही होतं. तर मला तर इडली आवडतात, तर मी इडली आणि थोडे पोहे घेतले. आणि दुपारी मात्र आम्ही ना नॉनव्हेज जे आहे ते ऑर्डर केलं होतं. चिकू तेच दाल खिचडी तर त्याच्यासाठी ते, आणि आम्ही फिश मागवली होती. तर आत्ता आम्हाला आहे ना जायचं होतं. मी जास्त काही नंतर शूट नाही केलं, कारण तेच मी तुम्हाला काय दाखवणार म्हणून. तर दुसऱ्या दिवशी आम्हाला जायचं होतं, तर तेच मी बघत होती कोणती कोणती झाडं मला घेऊन जाता येईल कटिंग करून. तर ही सगळी कटिंग करून मी घरी घेऊन आले. आणि आम्ही त्यांना विचारलं होतं की मी झाडं घेऊ का, कारण असं आपण कसं तोडणार आहेत, त्यांनी एवढं मेहनतीने लावलं आहे.
आणि ते चोरी केल्यासारखं असं सुद्धा होतं. त्यामुळे पण झाडांची चोरी केली ना तरी चालतं, पण मी मात्र विचारून त्यांना घेतलं होतं. तर अशी बरीच कटिंग जी आहे ती मी घरी घेऊन गेले, तुम्हाला दाखवते आणि जेव्हा लावेल तेव्हाही दाखवेल. तर या प्लांटचं मला नाव नाही माहिती, पण खूप सुंदर जी आहे ती वेल होती. झिझी प्लांट, स्पायडर प्लांट, मनी प्लांट, अजून एक होतं त्याचं नाव नाही मला माहिती. तर ते सुद्धा मी घरी घेऊन गेले. तर दाखवते तुम्हाला मी पुढे. तर एवढी सगळी जी आहे ती कटिंग घेतलेली आहे मी. आपण किती विकत जरी आणलं ना तरी जेव्हा आपल्याला फुकटमध्ये मिळतं ना आपण खूप जास्त घेतो. तर मी अशी भरपूर जे आहे ते मनी प्लांटचे कटिंग घेतलेले आहेत. आणि आता मला जायचं होतं तर हे सगळं मी व्यवस्थित ठेवलं बॅगेमध्ये. बाय बाय लाईट हाऊस. ही थोडीशी फुलं मी बाप्पांसाठी घेतलीत गाडीमध्ये. तर कसा वाटला व्लॉग मला नक्की सांगा आणि भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. चालू असं नको